नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स डिटेलमध्ये बघत आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा, तर ज्या गोष्टी इन जनरल रोज घडतात, रेग्युलर बेसिसवर ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी इन जनरल फॅक्ट आहेत, ट्रूथ्स आहेत, युनिव्हर्सल ट्रूथ्स, किंवा ज्या गोष्टी हॅबिट्स आहेत म्हणजे सवयी. रेग्युलर बेसिसवर घडणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी कंटिन्युअसली घडत असतात रोज, म्हणजे ज्या गोष्टी रिपीटेडली घडत असतात. ज्या गोष्टी सवयी आहेत आपल्या, ज्या रोजच्या सवयी आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच सांगतो, आणि ज्या जे युनिव्हर्सल फॅक्ट्स किंवा ट्रूथ्स आहेत त्यासाठी पण आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वर्ब कसं वापरायचं ते आधी बघून घेऊया. प्रोनाउन्स काय येणार आपली? आय, यू, मी आणि देचा एक ग्रुप करूया, कारण या सगळ्यासाठी वर्बला एस किंवा एस लावायला लागत नाही, म्हणून या सगळ्यांचा मी इथे ग्रुप करून घेतलाय. आणि ही शीटचा एक ग्रुप करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स वापरताना आपण नुसतं प्रोनाउन प्लस वर्ब पण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय ड्राईव्ह किंवा आय वर्क. साठी ही शीटला कसं येणार हे वर्ब? याला एस किंवा एस लागणार. आता ड्राईव्हला ही ड्राईव्ह्स येणार, फक्त ही शी ड्राईव्ह्स, आणि इट वर्क्स. तर इथं फरक फक्त एसचा आहे. वर्बला आपण इथे ही शीटला एस लावलंय. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण वापरलेला आहे. आता आपण बघूया कधी वापरायचं असतो, त्याचे एक्झाम्पल खाली बघूया. म्हणजे रेग्युलर बेसिसवर किंवा रिपीटेडली जे ॲक्शन होतात त्याच्यासाठी आपण बघूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर रेग्युलरली जर मी योगा करते तर मी म्हणणार की आय डू योगा एव्हरी मॉर्निंग. इथे आपण डू हे वापरलेलं आहे वर्ब, आणि हे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण सांगितलेलं आहे. आता अजून एक एक्झाम्पल बघायचं तर ही शीटमध्ये बघूया. ही वर्क्स इन अ शॉप, म्हणजे तो शॉपमध्ये वर्क करतो. आता हे जे एक्झाम्पल बघितलं हे आपण हॅबिटचं बघितलंय, म्हणजे ही हॅबिट आहे, रोजची सवय आहे, मी एव्हरीडे जे करते त्याच्यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. आणि ही वर्क्स इन अ शॉप ही जनरल रिपीटेडली होणारी गोष्ट आहे की रेग्युलर बेसिसवर तो वर्क करतोय शॉपमध्ये. ही वर्क्स इन अ शॉप म्हणजे तो रोज कामाला जातो शॉपमध्ये, यासाठी आपण इथे ही वर्क्स इन अ शॉप लिहिले. आणि आता जनरल फॅक्ट किंवा ट्रूथ सांगायचं म्हणलं तर आपण काय म्हणू शकतो की हे फॅक्ट आहे, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. आता ह्याच्यासाठी पण आपण इथे सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सला आपल्याला जर प्रश्नार्थक करायचं आहे, इथे जर प्रश्न विचारायचा आहे, तर आपल्याला फक्त इथं स्टार्टिंगला डू किंवा डज लावायला लागतं. फॉर एक्झाम्पल, आता इथं ह्या ग्रुपला आपल्याला फक्त डू लावायला लागणार आणि ह्या ग्रुपला आपल्याला डज लावायला लागणार. म्हणजे प्रश्न कसा तयार होतोय बघा. डू आय ड्राईव्ह, डू यू ड्राईव्ह, डू वी ड्राईव्ह, डू दे ड्राईव्ह. ओके, मग इथं प्रश्न तयार झाला. आणि हाच प्रश्न इथे होता ना, ही शीटच्या आधी. फक्त इथे काय करायला लागणार, इथे ह्याचा एस, इथला एस हा काढायला लागणार जेव्हा आपण इथे डज लावतो. म्हणजे असं होणार, इथं फक्त ड्राईव्ह आणि किंवा वर्क येणार. म्हणजे डज ही ड्राईव्ह, डज शी ड्राईव्ह, डज इट ड्राईव्ह. ओके, म्हणजे इथला एस काढून टाकायचा जेव्हा आपण इथे डज लावतो. ही शीटला जेव्हा प्रश्न आपण इथे जेव्हा क्वेश्चन तयार करतोय तेव्हा आपण इथे डज लावतो, आणि जेव्हा आपण इथे डज लावतो तेव्हा पुढच्या वर्बला आपण एस किंवा जे ई एस लावलेलं असतं, ते आपण नाही लावायचं, कारण आपण इथे डज लावलेलं आहे. म्हणजे होणार डज ही वर्क, डज शी वर्क. असं सिंपल प्रेझेंट टेन्सला आपण निगेटिव्ह कसं करतो ते बघूया. निगेटिव्हमध्ये कसं लिहितो. हे प्रोनाऊन आहे आणि हे वर्ब आहे, तर आपल्याला फक्त मध्ये प्रोनाऊन आणि वर्बच्या मध्ये डोंट किंवा डझंट टाकायचं आहे. या पहिल्या ग्रुपचं बघूया पहिल्यांदा. म्हणजे आपण काय करणार, आय डोंट ड्राईव्ह. म्हणजे आपण इथे फक्त मध्ये डोंट टाकले. हे प्रोनाऊन इथे तसंच ठेवलंय, वर्ब इथं तसंच ठेवलंय. ठीक आहे, आता ही शीटचं बघूया. डोंटच्या ऐवजी डझंट टाकणार आहे. हे डझंट टाकले, ही डझंट ड्राईव्ह. आता इथे आपण जेव्हा ही शीट होतं, इथं वरती जेव्हा ही शीटचं एक्झाम्पल दिलं होतं, जेव्हा आपण वाक्य लिहितो, जेव्हा आपण सेंटेन्स लिहितो ही शीटचं, तेव्हा आपण वर्बला एस किंवा ई एस लावतो. पण आता आपण इथे नेगेटिव्ह लिहिताना इथं डझंट टाकले, त्यामुळे डझंट टाकल्यामुळे आपण वर्बला इथं एस किंवा ई एस लावलेला नाहीये. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण WH क्वेश्चन कसे करायचे ते बघूया.
व्हॉट डू यू डू. आपण म्हणू शकतो वेअर डू यू लिव्ह. व्हॉट डू यू डू म्हणजे तू काय करतोस. म्हणजे इन जनरल तू काय करतोस म्हणजे आपण हे विचारतोय की तू काय काम करतोस. आता वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतोस किंवा राहतेस. वेन डज शी ईट हे आपण हे शीटसाठी एक्झाम्पल दिले. मग ह्याच्यासाठी आपण काय म्हणतो, इथे आपण काय म्हणतोय, वेन डज शी ईट म्हणजे ती कधी खाते. सो थोडक्यात काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरतो आपण, की आत्ता वर्तमान काळात घडणारी गोष्ट जी आपण सांगायची आपल्याला ती त्याच्यासाठी आपण वापरतो. जी सवयीची रोजची हॅबिच्युअल गोष्ट आहे, जी हॅबिट आहे, सवयीची गोष्ट आहे ते सांगण्यासाठी वापरतो. किंवा ज्या ॲक्शन रोज केल्या जातात त्याच्यासाठी आपण वापरतो, किंवा ज्या गोष्टी रोज घडतात याच्यासाठी आपण वापरतो. तर हा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला जर सिम्पल प्रेझेंट टेन्सबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की विचारा. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.